ढोलाच्या तालावर रंगदार ढंगदार धनगरी ओवी सादर करीत आहे बिरदेव ओविकार मंडळ मराठा संघ वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. त्यातील प्रमुख कलाकार आहेत शाहीर महादेव श्रीपती बुडके, साथीदार आनंदा खानू पुजारी, सुरताल बाळू धोंडीराम मोरे, रंगराव कोंडीबा बुडके, मल्हारी नामदेव चौगले, वाद्यसंगीत घुमक्या नामदेव शंकर बुडके, डिंबाड्या भागोजी खानू पुजारी आणि ह्या पार्टीला मार्गदर्शन करणारे भिकाजी बंडू पाटील नंदवाळ. ऐका तर ढोलाच्या तालावर कथेचा भाग आहे श्रावणाचा वध. अगर श्रावणाची हत्या, स्वप्नातील गोष्ट धरुणी मणी, राजा दशरथ शिकारीसाठी गेला वणी. देवळ बांधल दगडाणी त्यो दगड पायरीला, नाक डोळे घडवुनी तो देव केला. खरा देव गा कोणता हे उमजे ना मजला, आपुलीच आरती आपणच ववाळून घेता जुलूम केवढा झाला. वस्या उघड खानाचा वरदहस्त माझ्या शिरावर आणि मारडिंबाड्या थापतू ढोलावर. अनसुंबरान मांडल नसुंबरान मांडल, सुंबरान कुणाला नसुंबरान कुणाला, वनकाशी लिंगाला वनकाशी लिंगाला, पंढरीच्या देवाला नवासी अवघड खानाला, वासी माझ्या गावचा रानग्याच्या कुळीचा, बघा नावचा गुरु माझ्या संघाचा, उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला, वंदितो मी कुणाला वंदितो मी कुणाला, स्त्रियन उन्हाताला स्त्रियन उन्हाताला, तीन मूर्ती दत्ताला तीन मूर्ती दत्ताला, राम माझ्या सीताला राम माझ्या सीताला, अंजनीच्या सुताला बाळ ब्रह्मचारीला, कुळ माझ्या स्वामीला ज्योती केदार लिंगाला, चरण त्याची वंदून जातो माझ्या वाटला, त्याच या नगराला अयोध्याच या नगराला, राजा माझा व दशरथ राजा माझा व दशरथ, राजे कर त्या जाग्याला राजे कर त्या जाग्याला, गाऊन दाव तो वीत चित द्याव व शब्दाला,
ऐकू जाऊन दे देवाला माझ्या वडे पाड्या मरता पडोलाला मरता पडोलाला ऐकू जाऊ दे देवाला. अंदा बोल ग महादेवा पुढे. तर ह्या अयोध्या नगराला राजा दशरथ लागला होता राज करायला. राजा दशरथ राज करत्या जाग्याला अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्यानं अनेक स्त्रियाशी लग्न केली. तर लग्न केल्यानंतर पुढे प्रकार काय घडायला. त्यात कौसल्या, सुमित्रा व कैकई या मुख्य राण्या होत्या. कैकई आवडती राणी तर कौसल्या पटराणी होती. त्यानं मोठ्या न्यायानं राज्य केलं. तर राजे करीत असताना पण पुत्र नव्हता पोटाला म्हणून राजा दशरथाला त्या ठिकाण्याला कोडे पडले जीवाला बर का त्या वेळेला. चिंता पडली होती जीवाला. राजा दशरथाला लागलं होतं वाईट वाटायला. एवढ्यात कुण्या एका दिवसाला मात्र त्या ठिकाण्याला म्हणून करता त्या जाग्याला अन कुण्या एका दिवसाला व कुण्या एका दिवसाला कुण्या एका दिवसाला ग कुण्या एका दिवसाला कुण्या एका दिवसाला व कुण्या एका दिवसाला कुण्या एका दिवसाला या कुण्या एका दिवसाला दशरथ राजाला व दशरथ राजाला दशरथ राजाला ग दशरथ राजाला दशरथ राजाला या दशरथ राजाला दशरथ राजाला या दशरथ राजाला बघा स्वप्न व वाईट बघा स्वप्न बघा पडल व स्वप्न बघा पडल वाईट बघा सपना व वाईट बघा सपना व सपना या पडाला व सपना या पडाला. तर ह्या राजा दशरथाला कुण्या एका दिवसाला वाईट स्वप्न पडलं. राजा दशरथाने विचार केला. म्हणाला राजा दशरथ पळधाव करीत का. तर कुठे निघून जायला. निघून गेला राजा दशरथ वसिष्ठ गुरुच्या वाड्यामध्ये त्या ठिकाण्याला. वशिष्ठ गुरुच्या वाड्यामध्ये जाऊन बर का त्या ठिकाण्याला. वसिष्ठ गुरुला सर्व सारी हकीकत लागला होता सांगायला. त्रिकालज्ञ वसिष्ठ गुरुनी सर्व सारा प्रकार वळिकला. वसिष्ठ गुरु त्या राजा दशरथाला तर काय लागला बर का बोलाय त्या जाग्याला. राजा म्हणला स्वप्नात तुझ्या हातून 2 पुरुष आणि 1 स्त्री यांची हत्या झाली. यासाठी तू वनात गेला पाहिजे. शिकारीला शिकार करून 3 श्वापद मारून घेऊन ये घरवाड्याला असं म्हणून सांगायची सुरुवात केली त्यावेळेला. म्हणल्यानंतर राजाला सांगितलं की तुझ्या या दुष्ट स्वप्नाचा होम केल्यानंतर दोष नाहीसा होईल बरं का. असं म्हणून एवढं म्हणल्यानंतर राजा दशरथ त्या वसिष्ठ गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाण्याला जशी आज्ञा ऐकून बर का कुठे निघून जायला. आणि चलला निघून चलला निघून चलेला निघून हो चलेला निघून वनाच्या ठायाला वनाच्या ठायाला वनाच्या टायाला वनाच्या टायाला या जंगलाला झाडी दट्टया जंगलाला दटाया जंगलाला गाडी दटाया जंगलाला जंगलात जाऊन बघा जंगलात जाऊन जंगलात जाऊन या जंगलात जाऊन दशरथ या राजानं दशरथ या राजानं दशरथ या राजानं दशरथ या राजानं धनुष्याला या बाणव बाण बघाव लावून धनुष्याला या बाणाया बाण बघाया लावला बाण बघाव लावून राजा माझा वय दशरथ बाण बघाया लावून राजा माझा या दशरथ वनामध्ये फिरत 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 दशरथ राजाला या दशरथ राजाला दशरथ राजाला या दशरथ राजाला राजा दशरथ निघून गेला झाडी दाट जंगलाला. जंगलामध्ये जाह्याला धनुष्याला बाण लावला. सर्व साऱ्या जंगलात राजा दशरथ लागला होता फिरायला. तर जसा झाडी जंगलामध्ये फिरू लागला त्या वेळेला. फिरता फिरता वनाच्या ठायाला राजा दशरथाला त्या ठिकाण्याला तर काय लागलं होतं दिसाय बर का त्या वेळेला. सवळचा दिवस गेला बुडायला. पण श्वापद काही दिसलं नाही राजा दशरथाला. राजा दशरथाला चिंता पडली होती जीवाला. म्हणून राजा दशरथ मात्र त्या ठिकाण्याला चिंता पडली त्याच्या जीवाला. त्यानं काय कराय पुढच्या बाजूला. अन राजा गेला निघून राजा गेला निघून राजा गेला निघून राजा गेला निघून याच्या जवळ जवळ गा जाऊन तळत्यानं पाहिल तळत्यानं पाहिल तळ बघा पाहून
रामायाच्या रातला विचाराला करेता रामायाच्या राताला राजा दशरथानं विचार केला, म्हणाला अंधा. राजा दशरथ निघून गेला तळ्याच्या काठाला. त्यानं ते तळ नेत्रानं बघायला. तळ जसं नेत्रानं पायाला त्यावेळी काय लागला होता माधू पुढे करायच्या वेळेला. राजा दशरथ विचार लागला होता करायला. या रामाच्या रात्रीमध्ये त्या ठिकाणी आला. सापडली त्याच्या जीवाला काय लागला होता करायला. या तळ्यावरती कोणतरी श्वापद पाणी पिण्यासाठी येईल. एखादा प्राणी आपली तहान भागवण्यासाठी येईल. शिकार सापडेल आपल्याला असा विचार करून राजा दशरथ माघारी फिरला. त्याच वेळेला पुढे प्रकार काय माधू घडायच्या वेळेला. राजा दशरथ निघून गेला. पाठीमागल्या बाजूला एका झाडावरती जाऊन धनुष्याला बाण लावला. धनुष्य सज्ज करून राजा दशरथ त्या येणाऱ्या शिकारीची टेहाळणी करीत बसला. जसा त्याने करीत बसला त्या वेळेला आणि वासीचा शाहीर निघाला. डिंबाड्या डुलाईला गेला. वासीचा शाहीर निघाला. डिंबाड्या डुलाईला गेला. वासीचा शाहीर निघाला. डिंबाड्या डुलाईला गेला. वाटेचा जाहीर निघाला डिंबाड्या डोलाईला गेला. वाटेचा जाहीर निघाला डिंबाड्या डोलाईला गेला. र माझ्या डिंबाड्या दादा मार ताप डोलाला. मार ताप डोलाला दादा कर जागा देवाला. मारता पडोलाला दादा कर जागा देवाला. मारता पडोलाला दादा कर जागा देवाला. अर माझ्या गावच्या डिंबाड्या दादा लागू नको तू घुमक्याच्या नादा. अर माझ्या गावच्या घुमक्या दादा लागू नको तू श्रुत्यांच्या नादा. आला माझ्या गावाच्या डिंबाड्या दादा लागू नको तू घुमक्याच्या नादाने. आला माझ्या गावाच्या घुमक्या दादा लागू नको तू घुमक्याच्या नादाने. ढोल कसा वाजायला गेला. घुमक्या नाचायला गेला. कपाळी भंडारा आई गा माझा डिंबाड्या डुलाईला गेला. वासीचा शाहीर निघाला. डिंबाड्या डुलाईला गेला. वासीचा जाहीर निघाला डिंबाड्या डोलाईला गेला. वासीचा जाहीर निघाला डिंबाड्या डोलाईला गेला. तर ह्यो राजा दशरथ असा सज्ज होऊन बसला. धनुष्याला बाण लावून टेहाळणी लागला होता करायला. एवढ्यात मात्र त्या ठिकाणी आला. तर त्या दिवशी रातला बरं का त्या वेळेला. दैव गतीनं त्याच मार्गानं श्रावण नावाचा मातृ पितृ ब्राह्मण पुत्र भक्त आपल्या आई वडिलाच्या आंधळ्या आई वडिलाला कावडीत बसवून मात्र त्या ठिकाणी आला. तर काय लागला होता कराय बरं का त्या वेळेला. तीर्थयात्रीसाठी आपल्या आंधळ्या आई वडिलाला कावडीत बसविलं. कावड लावली खांद्याला. श्रावण तीर्थयात्री करता निघून चालला त्या ठिकाणी आला. तर कोणत्या जाग्याला निघून जायला माधू पुढच्या बाजूला. अन तळ्याच्या काटाला. तळ्याच्या काटाला. तळ्याच्या काटाला. तळ्याच्या काटाला. तळ्याच्या काटाला गेला बघा निघून. तळ्याच्या काठाला तळ्याच्या काठाला तळ्याच्या काठाला. तळ्याच्या काठाला तळ्याच्या काठाला गेला गणेशोना. तळ्याच्या काटावर. तळ्याच्या काटावर. काटावर जाऊन श्रावण या बाळानं. श्रावण या बाळानं विश्रांती घेण्याला. तळ्याच्या काठावर तळ्याच्या काठावर काठावर जाऊन श्रावण या बाळाला श्रावण या बाळाला विश्रांती घेण्याला. विश्रांती घेण्याला. विश्रांती घेण्याला. विश्रांती घेण्याला. कावडा गा उतरून. कावडा गा उतरून खाली बघा बसला. श्रावण या बाळाला श्रावण या बाळाला श्रावण या बाळाला. श्रावण या बाळाला कावडा या उतरून श्रावण या देवाला. तर हा श्रावण त्या दिवशीच्या रात्रीला विश्रांती घेण्यासाठी त्या तळाच्या काठावरती जाऊन उतरायला. तर जसा उतरून बरं का खांद्यावरती कावड धरणीला ठेवायच्या वेळेला. विश्रांतीसाठी श्रावण बसला. एवढ्यात ते आई वडील त्या श्रावण बाळाला लागलं होतं बोलायला. तर काय बोलायची सुरुवात करायच्या वेळेला. तहान लागली आम्हाला पाणी आणून पाहिजे पाजाय त्या ठिकाणी आला. असं म्हणून त्या श्रावण बाळाला माधू पुढे बोलल्यावर श्रावणानं विचार केला. म्हणाला आपलं म्हणलं आई वडील आंधळा आहेत, त्यांची सेवा पाहिजे करायला.
असं म्हणून त्या श्रावणानं मात्र त्या ठिकाणी आला. तर जसा ऐकून घ्या बरं का त्या जाग्याला, जसा तो श्रावण बाळ मात्र त्या वेळेला तर कुठं निघून चालला त्या वेळेला. अन पाणी व अनाया पाणी गा अनाया पाणी वानाया, पाणी वानाया. गेला व निघून गेला व निघून गेला वाने गोना, गेला वाने गोना. तळ्याच्या काटाला बघा तळ्याच्या काटाला तळ्याच्या काठाला, वर तळ्याच्या काठाला. बाळव बघा पाण्यात उतरून बाळा, बाळा, वर पाण्यात उतरून. पाण्यात उतरून बघा तांब्याव भरीत पाण्यात उतरून तांब्यावर घेऊन. बड्या वेळेत बघा भरत्याल्या तांब्याचं. एवढ्या वेळात बघा भरत्याल्या तांब्याला. तर ह्या श्रावणानं आई वडिलाची तहान पुरी करण्यासाठी तांब्या घेतला हातात. श्रावण निघून गेला त्या तळ्याच्या जवळल्या बाजूला. तर त्या तळ्याच्या जवळ या बाजूला जाऊन बरं का त्या वेळेला, पाणी घेण्यासाठी तो श्रावण तळ्यामध्ये उतरला. श्रावण पाण्यामध्ये कमंडलू लागला होता भराय त्या ठिकाणी आला. जसा भरायला लागला एवढ्यात त्या कमडूलचा आवाज बरका लागला, उचा हुयाला त्या वेळेला. एवढ्यात त्या तांब्या भरत्याल्या तांब्याचा बुडबुडाचा आवाज झाला. झालेला आवाज राजा दशरथाच्या कानावरती गेला. तर जसा कानावर गेल्यावर या राजा दशरथाने काय केलं, कोणतरी श्वापद पाणी लागलं पिण्याला असं समजून राजा दशरथानं मात्र त्या ठिकाणी आला. बाण केलेला असायचे बरं का त्या वेळेला. अन बनगदीला सोडून त्या सोडून बनगदीला सोडून बनगदीला सोडून या सोडून बनगदीला सोडून बनगदीला सोडून या सोडून. बनगदीला सोडून, बनगदीला सोडून या सोडून. बनगदीला सोडून. सोडलेल्या बाणाला ग बाणाला सोडलेल्या बाणाला सोडलेल्या बाणाला ग बाणाला सोडलेल्या बाणाला सोडलेल्या बाणाला ग बाणाला. सोडलेल्या बाणाला, सोडलेल्या बाणाला ग बाणाला. सोडलेल्या बाणाला. श्रावणाच्या बाळाला ग बाळाला श्रावण त्या बाळाला अचूक बघा टिपल ग टिपल अचूक त्यानं टिपल. रावणया बाळाला ग बाळाला. रावणया बाळाला. तुझ्या टेपला या टेपला. तुझ्या टेपला. टिपल्याल्या बाणानं टिपल्याल्या बाणानं टेपल्याच्या बाणाला, टेपल्याच्या बाणाला. श्रावण या बाळावा धरणीला पडला. रावणया बाळाला धरणीला पडला. तर एवढ्यात त्या राजा दशरथानं त्या शब्दाच्या नेमाने एक निर्वाण बाण सोडला. सोडलेला बाण जाऊन त्या श्रावणाच्या हृदयामध्ये घुसायला. तर जसा घुसल्या पुढे प्रकार काय घडायला, श्रावण धारकण हाय हाय करीत खाली पडला. ही दुःखाचे शब्द त्या राजा दशरथाच्या कानी ऐकू जायला. तर जशी दशरथ राजाच्या काने ऐकू गेल्यावर त्यानं बरं काय काय करा पुढच्या बाजूला. दुःखाचे शब्द ऐकून राजा दशरथ झाडावरून खाली उतरला. मंद मंद पावलं टाकीत राजा दशरथ निघून गेला श्रावणाच्या जवळल्या बाजूला. जवळल्या बाजूला जाऊन बरं का काय लागला होता करायला. त्या तेजपुंजे ब्राह्मण पुत्राचे बघून राजा दशरथाला त्या ठिकाणी आला. वाईट लागलं होतं वाटाय त्या वेळेला. अन वाईट वाटल जीवाला वाईट वाटल जीवाला आल पाणी काय डोळ्याला. वाटलं देवाला, वाईट वाटलं देवाला. लपाने काय डोळ्याला. जाई काय रडत अस्व उताव गाळीत. जयदाई काय रडत अस्वभूता काय गाडीत. देवाजीच्या मना आल देवाजीच्या मना. देवाजीच्या मना, देवाजीच्या मना. कुणाचं चालना ऐका तिथं कुणाचं चालना भोगल्या वाचून सुट. कोणाचे चालना, तिथं कोणाचे चालना. बघल्या वाचोने सुटना. ह्या राजा दशरथाला वाईट लागलं होतं वाटायला घळघळा लागला होता रडायला.
एवढ्यात त्या श्रावण बाळानं मात्र त्या ठिकाणी आला. तर काय लाला होता बोला या राजा दशरथाला त्या वेळेला. राजा म्हणला यात तुझा काहीच दोष नाही. माझं आई वडील म्हणला तिकडे लागल्यात तहानेनं तळमळायला, त्याला नेऊन तू पाणी अगोदर पाच आणि मग त्यांना ही बातमी सांग. असं म्हणून सांगायची सुरुवात केल्यावर पाणी न पिताच जर त्यांना ही बातमी सांगितली तर ते पाणी पिणार नाहीत. न पाणी पिताच आपला तात्काळ प्राण देतील. तेव्हा हे वर्तमान न काही सांगता त्यांना पाणी नेऊन पाच असं म्हणून सांगितल्यावर त्या जाग्याला जा लवकर असं म्हणून त्या श्रावण बाळानं त्या ठिकाणी आला. सांगितल्या बरोबर बर का या राजा दशरथानं त्या वेळेला. न प्राण दिला सोडून, प्राण दिला सोडून, प्राण दिला सोडून, प्राण दिला सोडून, प्राण दिला सोडून दशरथ राजाला. प्राण दिला सोडून, दशरथ राजाला. वाईट बघा वाटल एवढ्या बघा वेळात, वाईट बघा वाटला एवढ्या बघा वेळात. असं म्हणून त्या श्रावणानं आपला प्राण सोडून दिला. राजा दशरथाला वाईट लागलं होतं वाटायला, पण अशा स्थितीमध्ये मात्र त्या ठिकाणी आला. तर राजा दशरथ आला होता काय करा त्या वेळेला. श्रावणाच्या वृद्ध व अंध माता पित्यास पाणी पाजणं भाग होतं, म्हणून राजा दशरथ मात्र त्या ठिकाणी आला. काय लागला होता कराय तेवढ्या वेळेत बर का त्या जाग्याला. राजा दशरथानं विचार केला म्हणाला, जसा तो पाण्यानं भरलेला तांब्या श्रावणाच्या जवळला मात्र त्या ठिकाणी आला. तर हातामध्ये धरून बर का त्या जाग्याला. हातामध्ये तांब्या घ्यायला राजा दशरथ मात्र त्या ठिकाणी तर आला. निघून चालला त्या जाग्याला. चला बघा निगुण व, चला बघा निगुण, हा, चला बघा निगुण व, चला बघा निगुण. चला बघा रे गोनवा, चला बघा रे गोना, चला बघा रे गोनवा, चला बघा रे गोना. वाटयो बघा चालत ग, ढोल्या चालत ग, गेला गा कुठं निगुण ग. वाटया बघा चला चढ, चला चढ, गेला कुठाने गोनवा. आपल्या बघाया मनात व, ढोल्या मनात व, विचार बघाया करीत व. आपल्या बघा मनात वा, आपल्या मनात वा, आपल्या घराने गोनवा. धान्याला रंग यो ताजा ताजा, माझ्या ताजा ताजा, चिकना चिकना डिंब्या माझा. गाण्याला रंगयो ताजा ताजा, माझा ताजा ताजा, तिकडा तिकडा लिंब्या माझा. तर ह्या राजा दशरथानं पाण्याचा तांब्या हातात भरून घेतला. राजा दशरथ निघून चालला. त्या श्रावणाच्या आई वडिलाला पाणी पाजण्यासाठी त्या ठिकाणी आला. तर निघून जाईत असताना विचार त्यानं मनाचा कराय त्या वेळेला. राजा निघून गेला. श्रावणाच्या आई वडिला जवळ राजा दशरथानं त्या ठिकाणी आला. तीन बोलताच पाणी द्यायची सुरुवात कराय त्या वेळेला माधू पुढे काय घडलं. हळूच तांब्या नेऊन श्रावणाच्या वडिलाच्या तोंडाला लावला. एवढ्यात त्या वृद्ध पित्यानं मात्र त्या ठिकाणी आला. तर मनाचा विचार कराय त्या वेळेला. बाळा श्रावणा म्हणून हाक मारली. राजा दशरथाला त्या ठिकाणी आला. काळी मारायला एवढ्यात बरं का राजा दशरथा बोलणं असा झाला त्या वेळेला. राजा दशरथाला चिंता पडली होती जीवाला. जर आता आपण ही हकीकत सांगितली तर ही वृद्ध पाणी पिणार नाही त्या ठिकाणी आला. म्हणून करता बोलणं असा झाला बरं का त्या वेळेला. पण वृद्ध माता पिता लागला होता विचारायला, बाळा तू आमची सेवा चाकरी करून दमलायस, एवढ्या रात्री पाणी मागितलं म्हणून तुला राग आला का, सांग लवकर मला. म्हणून तू रागाच्या कुंडात आमच्या संग बोलणार, तुझं पाणी आम्हाला ना ग म्हणून अशी बोलायला लागली त्या वेळेला. हे आता आम्ही पाणी पिणार नाही. जर तू नाही बोलास तर हे पाणी न पिताच आम्ही प्राण सोडून या ठिकाणी आला. असं म्हणल्याबरोबर माधू पुढे त्या जाग्याला. एवढं म्हणल्यानंतर राजा दशरथानं विचार केला, म्हणाला त्या ठिकाणी आला. विचार करून त्या जाग्याला. आणि राजा महाजा दशरथ व राजा महाजा दशरथ, राजा महाजा दशरथ व राजा महाजा दशरथ, राजा माझा दशरथ या राजा माझा दशरथ, राजा माझा दशरथ या राजा माझा दशरथ. याला लागला व सांगायला लागला, बोलायला लागला ग सांगायला लागला, बोलायला लागला व सांगायला लागला, रे बोलायला लागला व सांगायला लागला. माझ्या बघव हातून, माझ्या बघा हातून, माझ्या बघाया हातोना, माझ्या बघाया हातोना. श्रावण श्रावणात या बाळाचं, माझ्या बघाया श्रावण,
भाग पडलं. राजा दशरथ त्या वृद्ध माता पित्याला लागला होता बोलायला. तर बोलायची सुरुवात केली बर का त्या वेळेला. चुकीनं म्हणला माझ्या हातून तुमच्या श्रावणाचा वध झाला. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या ठिकाण्याला होता मात्र त्या कानावर सुपूळ गेल्यावर काय लागली होती करायला. श्रावणाच्या वधाची बातमी ऐकायला शोकानं व्याकुळ झाली. वज्राघाताचं दुःख त्यांनी सहन केलं असतं पण पुत्र नाशाचं दुःख त्यांना सहन होईना. ती आक्रोशाने गडबडा लागली होती लोळायला. श्रावणाचं गुण तोंडानं लागली होती गायाला. एवढ्यात बर का प्रकार पुढे काय घडाय माधू पुढच्या बाजूला. शेवटी त्यांना राजा दशरथाचा संताप झाला. त्या संतापाच्या भरात तिने त्या राजा दशरथाला त्या ठिकाण्याला तर काय लागली होती कराय बर का त्या वेळेला. शाप दिला राजा दशरथाला त्या ठिकाण्याला. तर पुन्हा जॉब दिला बर का. आम्ही जसा आता पुत्र पुत्र करून मरतो या ठिकाण्याला तसा तूही पुत्र पुत्र करून मरशील असा शापवाणी उच्चारली. आणखी त्या वृद्धाने प्राण सोडून दिला त्या ठिकाण्याला. तर जसा प्राण त्यांनी सोडाय पुढे प्रकार काय घडाय त्या वेळेला. शापवाणी ऐकून राजाला वाईट लागलं होतं वाटायला. स्वतः त्या राजानं त्या तिन्ही प्रेताचं दहन केलं. राजा दशरथ निघून चालला आपल्या त्या अयोध्या नगराला. तर जसा निघून जाहीत असताना बर का त्या जाग्याला राजा दशरथाला त्या हाती बद्दल दुःख लागलं होतं व्हायला. पण मनात एका गोष्टीचा आनंद झाला होता राजा दशरथाला. तर त्याला आनंद कसा झाला तसा त्या आनंदामध्ये. कारण बरेच दिवस झालं पुत्र बाळ नव्हतं त्याच्या पोटाला. धनी नव्हता वंशाला. जर मला असा शाप दिला तर आता मात्र मुलबाळ होणार आपल्या पोटाला. म्हणून करता कौतुक लागलं होतं वाटाय पुढल्या बाजूला. अन सुंबरानं या मांडल उभा राहिल्या जाग्याला. सुंदराने या मांडाला उभा राहिल्या जाग्याला. माझ्या तू डिंबाड्या मारत आपला डोलाला. सुंदर